जाणार नाही। आयोजक तुम्हाला एकदा वॉर्निंग देतील, जर ती वॉर्निंग तुम्ही ऐकली नाहीत तर दुसऱ्यांदा तुम्हाला आयोजक पॅनल्टी देतील। पहिल्यांदा तुम्हाला वॉर्निंग, त्यानंतर तुम्हाला पॅनल्टी असेल। गुणगे टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा। तर आपण पाहतोय योगेश, नियम अटी आपण सांगतो सर्वांसाठी सेम असणार आहेत, त्यामुळे कंपल्सरी 12 प्लेयर घेऊन तुम्हाला खेळायचे आहेत। 11 प्लेयर तुमच्या मैदानात पाहिजे, 12 प्लेयर तुमचा व्यासपीठावरती पाहिजे। दोन संघादरम्यान आपण पाहतोय, आपण पाहिलं गेलं कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आहे। जर दोन संघाला ते मान्य असेल तर ठीक, नाही तर आयोजकांकडून जर ऑब्जेक्शन आला तर पॅनल्टी त्या ठिकाणी दिली जाईल। तर जरूर आपण पाहतोय बघा, गुणगे संघ नियम अटी सर्वांसाठी सेम आहे। तुमच्याकडे 12 प्लेट ड्रेस कोड नसल्या कारणाने आता समोरून ऑब्जेक्शन आहे, त्यामुळे तुम्हाला पॅनल्टी 2 धावांची घ्यावी लागेल। ओके, चला पुन्हा एकदा तेच नियम, पॅव्हलियन कक्षामध्ये खेळाडू राहतील, तिथे व्यतिरिक्त कोणी खेळाडू राहणार नाही, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। नियम सर्वांसाठी सेम असतील। मैदानाच्या आतमध्ये कोणी प्रवेश करणार नाही आणि एखादा फलंदाज बाद झाला चौकार षटकार बघण्यासाठी कोणताही खेळाडू खाली येऊन गोंधळ करणार नाही आहे। पंचांवरती कोणताही अक्षस्थ कृत्य करणार नाही, पंचांवरती कोणी आपण पाहतो अपील करणार नाही। पंचांनी दिलेला निर्णय त्या ठिकाणी तिसरा पंचांद्वारे तपासला जाईल। अदनान खोत आणि नईम मौलाना या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे। मॅच ऑन। 8:40 पहिला चेंडू या ठिकाणी डायव्हर होतोय। पहिला चेंडू ओरपी चेंडू आहे, समोर ढकललाय अफजल, आता त्या ठिकाणी तैनात। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते। साद नजे, साद सिद्दीकी, बाबू नजे, मेराज टिवाले आपण व्यासपीठावरती यायचे। आणि 7 बाय मेराज भाई विनंती असेल आपण ते पेवलिंग कक्ष सोडा, तर या इकडे व्यासपीठावरती। चांगला ग्लास केला चेंडूला, पुन्हा एकदा डिफेक्सचा कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी जरूर सज्ज करण्यात आलाय। एक धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण होते।
तो स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. दोन फलंदाज बाद झालेत. अभित आणि सौद माघारी आलेत. अफजल अजून मैदानावरती आहे. रिहान नवीन फलंदाज पाहतोय. निमेश मोहिते बेहतरीन फटका आपण पाहतोय. रिहानच्या बॅटमधून मैदानात रवाना झालाय. जरूर पाहतोय रिव्ह्यू सिस्टीमचा वापर या ठिकाणी करण्यात आला. तिसऱ्या पंचाची मागणी आपण पाहतो या ठिकाणी करण्यात आली. 12 प्लेयर आपण तुम्ही दोघंही 12 प्लेयर कोणत्या प्रकारचा डिसिजन देणार नाहीये. जो पण डिसिजन देईल ते तिसऱ्या पंच देतील. फेअर डिलिव्हरी आहे. शोएब नजे आमचा लाडका छोटा पॅकेट अर्थात शोएब नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. यापुढे व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड 11-18 या आकड्यावरती आपण पाहतो. एक षटकार जरूर आला होता. 18 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज सज्ज निमेश मोहिते राईट हँड ओव्हर द विकेट. रिहानसाठी पुढचा चेंडू. हलक्या तरी ग्लास करता प्रयत्न. वाईट चेंडू पाहिलं गेलं. पंचांची 2 हात समांतर. धावसंख्या जोडली जाईल धावफलकावरती अवांतर. या धामाचे सर्व वरिष्ठ मान्यवर नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. अशी लहान मुलांना विनंती असेल कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ या ठिकाणी करणार नाहीये. चांगला चेंडू ब्रह्मास्त्र ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला. जरूर आपण पाहायला गेला. बॉटम एज होती का कारण इथे पाहिलं गेलं 5ची कडा या ठिकाणी घेतली गेली. जरूर आपण पाहतो 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. धावसंख्या 2 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 20 प्रतिषटक 10च्या सरासरीने. जरी 2 विकेट प्राप्त झाले असतील पण अफलातून धावसंख्या 10च्या सरासरीने पाहतोय या ठिकाणी. अभित 11 दामस संघ सध्या तरी धावसंख्या कुठताना दिसला गेलाय. वैयक्तिक दुसरं सांगित. तिसरं षटक गणेश मोरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाल्या. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट मारा आपण पाहतोय. मित्रांनो पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पार पडल्यानंतर असं वाटलं होतं प्रत्येकाला स्पर्धा आता इथे दामाच्या मैदानावरती बंद होतील का पण नाही. आपण पाहतो या ठिकाणी एक चांगली स्पर्धा दमदार ट्रॉफी आमदार चषक 2025चं नियोजन आयोजन मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहता. पाहिला गेला षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. गणेश आणि रिहान या मैदानावरती नेहमीच चांगली कामगिरी करणार. रिहान या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय. गणेश मोरे पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राईट हँड राऊंड द ओव्हर द विकेट
चांगला चेंडू आहे का नाही. पंचांनी 2 समांतर केले. धावसंख्या अवांतर जोडली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. 27 धावा. एक्स्ट्रा धाव पाहिली गेली. वाईटच्या स्वरूपात ही धाव होती. शादाबभाई नजे पुरस्कृत दमदार चषक आमदार चषक 2025 आपण पाहता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहतो. रुपये चेंडू होता. बॅट चेंडूचा स्पर्श झाला नाही आहे. निर्धाव चेंडू जरूर अपील अतुल नवलेच्या माध्यमातून झाली होती, पण इथे कोणताही उत्साह आणि जोश नव्हता इतर खेळाडूंमध्ये. निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इमाम शेख मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित आहेत कर्जतवरून. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू कालोटापेचा चेंडू होता. बिरकावला चेंडू वाईडी स्ट्रॉंगन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं दिसाल क्षेत्ररक्षण झालं, खराब क्षेत्ररक्षण झालं. वन लाईफ गुणग्या संघाचं यानंतर बिग फाईट असेल. एकीकडे आपण पाहतो आरवन संघ, दुसरीकडे श्री गणेश कोलोली संघ. अंकुश डांगरे नवनाथ ॲडव्होकेट नवनाथजी टोमरे यांचा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. शिवसेनेचे एक युवा शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे अंकुश डांगरे. या मैदानावरती आपण पाहतो खेळताना दिसली श्री गणेश कोलोली संघ. इथे उर्फी सेंगो बारा. आजकाल चेंडू आवेशच्या जोरावरती पुन्हा एकदा चेंडू पार होतोय. अफजलच्या बॅटमधून आला एवन कॉलेजीचा हा ब्रँडेड षटकार. साहेब यांच्या नावाचं संगीत आपण ऐकलं. इथे गणेश पुन्हा एकदा तयार. इथे सुरेख फटका, पुन्हा एकदा दमदार फटका आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला बेहतरीन चौकार. वरती यायचे शोएब नजे आमचा छोटा पॅकेट बडा धमाका. या शोएब आपण व्यासपीठावरती यायचे. हेलिकॉप्टर उडवला हातामध्ये. सेफ हँड मध्ये बॉल आला. निमेश मोहितानं घेतली या झेल. विकेट आली. अफजल इथून बाद होतं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत होता अफजल. खऱ्या अर्थानं सलामीसाठी गेला होता. इनिंग त्यानं बिल्डअप केली, डेव्हलप केली. चांगली धावसंख्या त्यानं उभारली. एका एंडने विकेट येत होता, परंतु त्याने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहताय इथे मात्र चौथ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये त्याला मात्र माघारी परतावं लागते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38 जावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि विकेट आलात तर बॅटिंग करत असताना आबिद दिले पण दामट टीमच्या त्या 3. अफजल बाद झाला.
अगदी आपण पाहता अभित देखील टीमचे कर्णधार बाद झाले, त्यानंतर सौद देखील बाद झाला. हे महत्वपूर्ण फलंदाज होते खऱ्या अर्थानं अभित 11 दामट टीमचे. या धावसंख्येचा खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करण्यामध्ये ह्या 3 फलंदाजांचा महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं वाटा होता. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये 38 धावा. खऱ्या अर्थानं गणेश मोरेचं हे षटक थोडंसं महागडं झालंय हे 1 लाईफ गुणगे टीमसाठी, कारण की या षटकामध्ये आपण पाहता 18 धावा गणेशनं खऱ्या अर्थानं खर्च केल्या. पहिल्या स्पेलमध्ये देखील आपण पाहता त्यांना धावा खर्च केल्या होत्या त्या 8. आता एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर त्यांना धावा खर्च केल्यात त्या तब्बल 26. ॲडव्होकेट नवनाथजी ठोंबरे सर, त्याचबरोबर शिवसेनेचे युवा शिलेदार कोलिले गावचे सुपुत्र अंकुशजी डांगरे यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दिलीप दादा सोनवणे जर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान आपण पाहतोय दामद भडवळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सद्दामजी कोलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सद्दामजी कोलेकर साहेबांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती या दमदार चषक आमदार ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा फार. मिड विकेटला केलंय क्लिअर. इथे आलाय षटकार. सर षटकाराला षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 44 अतुल नवले गोलंदाजीसाठी आपण पाहताय. टीमचा पाठा स्विमर आपण पाहताय गोलंदाजीसाठी. हा आणखीन एक शॉर्ट बॉल होता. हुक केला. शॉर्ट फाईन लेगला बीट केला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक चौकार. सुंदर 2 बायसिकल आहेत बघा. सायकल आहे, 2 सायकल, एक बाईक आहे. आपण उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरसाठी. पण हे जे पारितोषिक असतील पहिल्या 3 सामन्यापुरता असतील. सुपर 6 जे क्वालिफाय संघ होतील त्यांच्या 3 सामन्याचे फक्त गुण या ठिकाणी मोजले जातील. कबीरजी अत्तारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे टॉस केला चेंडूला. आपण पाहायला गेला बराच काल चेंडू हवेमध्ये. निमेश मोहिती चेंडू खाली येतोय. जो खेळाडू मैदानावरती आग ओकत होता त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत होते तो रिहान माघारी परतलाय. झटका खूप महत्वपूर्ण दिला गेला. अतुलने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय इथे आणि झटका असेल आपण पाहतोय अभित 11 दामद संघाला. सन्मान करतोय भाई इथं साऱ्या सामनावीराला. आमच्या शादाबनं जे भाईचा नादच आहे खुळा. आमच्या शादाबनं जे भाईचा. धन्यवाद जमा सर. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली ती तब्बल 48 धावा
धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 48 धावा धावफलकावरती. रिहान खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करत होता आणि त्यानंतर तो बाद झाला, मोठे फटके मारत होता. खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट आली. यानंतर चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतो. हलक्या हातानं कट करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल आता इथून वन लाईफ गुणगे टीमला, कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये वेगानं धाबा जमवल्यात त्या अभिद 11 दामट टीमनं. फटका आणखीन एक चांगल्या गॅपमधनं काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न खऱ्या अर्थानं अप्रतिम होते, परंतु इथे बॉल चाललाय सीमा पार. चौकार. मिडफील्ड पाहायला मिळाली आणि त्या मिडफील्डचं रूपांतर खऱ्या अर्थानं चौकारामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा नाईट्स रजनी स्पर्धा दामतच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर आणखीन एक दिमागदार आणि दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शादाबबाई नजे पुरस्कृत दमदार आमदार महेंद्र शेठ थोरबे चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पर्व या स्पर्धेचं शादाबबाई नजे यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहता. इथून प्रणय आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्या बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर फक्त सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचता ते 53 या अंकावरती. 53 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचे माच टार्गेट इथून सेट करायचं. चांगलं टार्गेट खऱ्या अर्थानं इथून आपल्याला पाहायला मिळतं अभिद 11 दामट टीमचं. इथून चांगला बॉल, बॅटला चेंडू ब्रश झाला, विकेट आली. आणखीन एक आपण पाहता जिथे खऱ्या अर्थानं सेट फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र विकेटची पडझड अगदी आपण पाहताय. तू चलमय आहे अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थानं विकेट टिकवून ठेवणं आणि साजेदारी बनवणं हे फार गरजेचं आहे, परंतु इथे विकेट येतात त्या अभिद 11 दामट टीमच्या. आपण पाहता मुसेफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये कोलिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा कॉल असेल. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं टॉससाठी. आणखीन एक जबरदस्त चेंडू, फुला लेनचा बॉल अगदी आपण पाहता बॅट्समनला इथून बीट करत चालला. चांगली गोलंदाजी आपल्याला प्रणयची पाहायला मिळतीये. उंच पुरासा गोलंदाज, फारसा अनुभव नाहीये आपण पाहताय प्रणयकडे. यंगस्टर आहे. वन लाईफ गुणगे टीम कडनं आपण पाहताय बरेचसे यंगस्टरला संधी खऱ्या अर्थानं दिली गेली आहे आणि त्याच यंगस्टरनं फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडून. कारण की आपल्या टीमच्या जे खऱ्या अर्थानं आपण पाहता एक्सपिरियन्स गोलंदाजाच्या विरोधामध्ये रन्स आल्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगलं स्पेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ते चुकी झाली आहे. यष्टी रक्षकानं चुकी केली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे एक बाईकच्या स्वरूपामध्ये रन्स आली, ती रन्स इथे वाचवू शकला असता. रनआउटची विकेट देखील आली असती, परंतु इथे यष्टी रक्षकानं चुकी केली. फिकी थोडीशी वाईट केली आणि इथून एक धाव धावफलकामध्ये आड होती. 54 धावा आता धावफलकामध्ये पाहायला मिळतात. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं फार धावा कमी खर्च केल्या त्या प्रणयनं. शेवटचं षटक आपण पाहताय प्रणयचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे.
ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये आपण पाहत आहे. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाजाला परतावा लागेल. प्रणयचं कौतुक करूया, ज्या प्रकारे प्रणयनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली आहे डेड टोनमध्ये, जिथे आपण पाहतो डिसायडर षटक असं हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मोठे धावसंख्या उभारली जाते, त्याच षटकामध्ये प्रणयनं चांगली गोलंदाजी केली आहे. वन लाईफ गुंडगे टीमकडनं खऱ्या अर्थानं सोमजाई 11 गुंडगे टीम देखील आपण याच मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. बरेचसे प्लेयर या गुंडगे गावामध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतात आणि त्याच कारणास्तव खऱ्या अर्थानं आता जे प्लेयरने खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे थोडंसं क्रिकेटपासून दूर गेले होते, ते पुनश्च एकदा क्रिकेटसाठी जॉईन झालेत आणि आतून नवले इथून प्रयत्न करत होते, परंतु झेल ड्रॉप झाला आणि तिसऱ्या दाबेचा प्रयत्न इथून यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौथ्या दाबेसाठी फलंदाज बाद असेल. 3 धाबा इथून कंप्लीट झाल्यात आणि 3 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 58. 58 2 58 धावा धावफलकावरती. 1 ओव्हर समाप्त झाली की आपण त्या धावा आपण निश्चितच चला 58 धावा धावफलकावरती, 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 आणि 61 धावसंख्येचं टार्गेट आता इथून असेल ते वन लाईफ गुंडगे या टीमच्या अगेन्स्ट. तर आजच्या आपण पाहतोय रिअल आर्टच्या टीमच्या पोलला या ठिकाणी सुरुवात करूया. अर्बन टीम आणि श्री गणेश कोलुली टीम, चला आपण टॉससाठी यायचे. अर्बन टीम आणि श्री गणेश कोलुली टीम आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. दोन्ही टीम आपण जेवढा उशीर कराल तेवढे तुमचे बॉल कमी केले जातील, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. चला अर्बन टीम आपला कर्णधार पाठवा टॉस साठी. योगेश आपण टॉस साठी या. 58 झाला, 2 धावा पेनल्टीच्या असेल म्हणजे 60-61चं टार्गेट. पुनश्च एकदा 58 धावा धावफलकामध्ये आल्या, 2 धावा
तर जरूर आपण पाहतो या ठिकाणी युवा सेनेचे एक दमदार नेतृत्व कर्जत खालापूर विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटलं जात आहे. युवकांचे प्रेरणास्थान आणि नेहमीच समाजकार्यामध्ये ते नेहमीच आघाडीवरती असणारे आमचे सर्व आणि या दामोदकरांचे लाडके प्रसादभाई थोरवे या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया जिथे भिडलं जाईल. आणखीन एक युवा शिलेदार अंकुश डांगरे युवा शिवसैनिक याचा संघ ॲडव्होकेट नवनाथजी ठोंबरे यांचा संघ भिडला जाईल. दुसरीकडे असेल आरवन संघ. या दोन्ही संघाचे कॅप्टन आरवन संघ या कॅप्टन आपण तोरी टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहे आणि खऱ्या अर्थाने नवनाथजी ठोंबरे आणि अंकुश डांगरे यांनी नव्या युवा शिलेदार निवडला कॅप्टन तेजस आपण पाहतो या ठिकाणी आहे आरवन संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी लगेच आरवन संघाचा कर्णधार अर्बन टीमचा कर्णधार योगेश आपण टॉस साठी यायचंय. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती झाल्या. 2 धावा पेनल्टीच्या. 60 धावा धावफलकावरती. 61 धावसंख्येचं टार्गेट. 1 लाईफ गुणगेट टीमच्या अगेन्स्ट. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय डॉट बॉल आला होता. त्यानंतर विकेट आली आणि त्याच्यानंतर आपण पाहताय निमेश मोहितेच्या विरोधामध्ये टाकलेला हा डॉट बॉल. परंतु इथे बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून धावफलकावरती ऍड होती. 1 लाईफ गुणगेट टीमची अकाउंट ओपन झाला. खऱ्या अर्थानं आपण पाहता. फक्त आपण कॅमेरामॅनला विनंती करूया 1 मिनिट सर फक्त टॉस करून घेणार आहोत. मी माननीय प्रसादजी थोरवे साहेबांना विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. श्री गणेश कोलवली विपक्ष जय भवानी आई क्रिकेट संघ आरवन या 2 संघादरम्यान पाहतो टॉस केला जातोय. जॉईंट होतील आमचे सर्वांचे लाडके आणि प्रसाददादा थोरवे त्याचबरोबर आमचे योगेशजी कांबेरे सर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी पाहतोय तर श्री गणेश कोलोली संघाने टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय आणि दुसरीकडे अरवन संघ यांना बॅटिंग करण्यासाठी निमंत्रण या ठिकाणी दिलं गेलंय. मॅच चालू आहे. खऱ्या अर्थाने थोड्या विचारानंतर आपण जरूर आपण अरवन संघाचा कर्णधार इथून आपण पाहता सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक 2 धावा धावफलकावरती. 30 बॉल मध्ये 61 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना एक महत्वपूर्ण विकेट आली. 1 लाईफ गुणगेट टीमचे आपण पाहता अतुल नवले बाद झालेत आणि त्यानंतर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये निमेश मोहिते आणि त्याच्या साथीने आपण पाहताय मयूर. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑन पुल करायचं होतं. एसची रक्षण पहा किती दर्जेदार पाहायला मिळतं. एसांच्या अगदी चिटकून उभे आहेत आणि तिथून मात्र बॉलला कॅरी करतात.
धाव द्यायची नाहीये. आता धाबा इथून बचाव करायचा, 61चा बचाव करत असताना प्रत्येक आता खेळाडू इथून प्रयत्न करतोय. अगदी फिडिंग मध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. अभिद 11 दामट टीमची आपण पाहताय. सकलीनचा हा बॉल आणि इथे मात्र मिडॉन मध्ये चुकी झाली आहे. आबिद खोत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचे सर्व आणि सत्कार हॅट्रिक साठी सन्माननीय प्रसादजी थोरबे साहेब यांच्याकडून महेंद्र थोरवे नावाचा शिवसैनिक संघ मनान लई दिलवाला, शिवसैनिक संघ मनान लई दिलवाला. असा 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला. धन्यवाद डीजे. प्रसाद सर पाहिलं गेले या मैदानावरती अनेक मोठ्या स्पर्धा पाहिल्या गेल्या. आत्ताच कर्जत तालुक्यातील सर्वात मोठं चषक पुन्हा एकदा पाहिलं गेलं होतं. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या मैदानावरती रंगलं गेलं आणि या मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या दामोदकरांच्या वतीने साजरी करण्यात आली. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. अनेक मैदान आपण पाहिले गेलेत, पण चालतं फिरतं मैदान ज्याला म्हटलं तर नेहमी ते मैदान चर्चेत असतंय ते म्हणजे दामोदचं मैदान. आणि याच मैदानावरती आपण सध्या पाहतोय कर्जत खालोड विधानसभा 189चे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्र थोरवे साहेब यांच्या नावाने रंगली जाणारी ही दमदार ट्रॉफी आमदार चषक 2025चं हे नियोजन. या नियोजनकर्ते आपण पाहिलं गेलं शादाबाई नजे पुरस्कृत ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि फ्रेंड्स ग्रुप आयोजित नियोजित ही स्पर्धा या ठिकाणी पार होताना पाहतोय. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पंच या ठिकाणी डिस्कस करतात. स्कोअरलेग पंचांची थोडीशी मदत घेतली जाते. शहानिशा केली जाईल आणि त्याचनंतर जे काय डिसिजन असेल ते तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. खऱ्या अर्थानं आपण पाहताय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रसादजी थोरबे साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. खऱ्या अर्थानं युवकांच्या गळ्यातली ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय प्रसादजी थोरबे साहेब आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. आणि त्यानंतर योगेश दादा कांबेरे असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. ऑफिशियलला काही डाऊट असेल तर ऑफिशियल त्या ठिकाणी 2 ऑफिशियल आहेत त्यांच्याकडे डिसिजन होत नसेल तर तिसरे ऑफिशियल आहेत त्यांच्याकडे ते दाद मागू शकतात. बॅट कटला रिव्ह्यू नाही आहे पण 2 ऑफिशियल ते प्लेयर लोकांसाठी रिव्ह्यू नाही आहे. हा प्लेयर लोकांचा रिव्ह्यू नाही आहे. ऑफिशियलने जर कॉल केला तर चेक केलं जाईल. अरे त्यानंतर अगदी आपण पाहताय अभिद 11 दामट टीम जी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये त्यातील टीमचे कॅप्टन आबिद यांच्यासाठी कॅश प्राइज झालंय सन्माननीय प्रसादजी थोरबे साहेबांच्या माध्यमातून. आबिद यांनी जर का षटक हाताळलं आणि त्याच्यामध्ये 1 विकेट जर मिळवली तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आबिद यांच्यासाठी एक कॅश प्राइज असेल. त्यांना षटक हातलावं लागेल, त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवावी लागेल आणि सन्माननीय प्रसादजी थोरबे साहेबांनी लावलेलं जे कॅश प्राइज आहे 3000 रुपयाचं ते मात्र तुमच्यासाठी असेल. इथून तिसऱ्या पंचांकडे योगेश म्हणजे तुम्ही ते 4 चॉईस झालेत गोलंदाज त्यांचे म्हणजे ते एकाला बली द्यायला लागेल आणि आबिदला तिथं गोलंदाजी करावी लागेल आणि जर ती जर महागात पडली मग आबिद येऊन प्रसाद दादा यांच्या बाजूला बसेल. पण आबिद एक चांगला खेळाडू आहे, आत्तापर्यंत अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचं कसं मन मिळवू आहे. जेव्हा पाहिजे तो बॅटिंग करतो, जेव्हा पाहिजे तो गोलंदाजी करू शकतो कारण त्याच्या नावाने संघ या ठिकाणी खेळतोय. तिसरा अंपायरचा डिसिजन जरूर तुमच्या सोबत या ठिकाणी जॉईन होईल. सेफ आहे, फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी डिसिजन रेफर केला. फलंदाज सेफ. MTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी तुम्ही पाहू शकता 3 कॅमेरास ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कुणाल सर
खऱ्या अर्थानं टेक्निकल रूममधून या संपूर्ण टीमला लीड करतायत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रत्येक स्पर्धा ज्या वेळी आपण पाहताय ना की दामतच्या मैदानावरती असते, त्यावेळी MTC लाईव्ह ही वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटीसह खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेला ती इथून मात्र कव्हर करत असते आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहू शकता संदीप गायकवाड सर, आणि त्यानंतर मी स्वतः योगेश डोले, त्यानंतर आमचे तिन्ही ऑफिशियल राजेंद्र भोईर सर, हरीश कराले सर. इथे देखील आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय, पंचांकडे अपील, पंच सांगतात यस, फुलंदाज बाद, मोठा आदरा, 1 लाईफ गुणगे टीमला. निमेश मोहिते आउट. तोही आपण पाहतो या मैदानावरती फिक्स आहे. त्याचबरोबर आमचे तिन्ही ऑफिशियल्स प्रत्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी असतात. आमचा नितेश तरे स्कोरर तो त्या ठिकाणी जॉईंट असतो. पाहिलं गेलं तर आमचा योगेश आपण पाहतोय आता दामतच्या मैदानावरती कंपल्सरी जॉईंट झालाय. म्हणजे चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अफजल त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारतोय. खऱ्या अर्थानं दामत टीमचा वंडर बॉय आपण पाहता. अफजल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. छोटा पॅक बडा धमाका आहे, कारण की त्याचा खेळ त्या दर्जेचा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो. तो अफजल गोलंदाजीसाठी आला. बॅटिंग करत असताना ज्यावेळी विकेट येत होत्या, खऱ्या अर्थानं संघाला गरज होती, धाबा बनवायच्या होत्या, त्यावेळी अफजलनं बॅटिंग केली. आता गोलंदाजी मधली कमाल त्याची इथून जरूर पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. प्रतीक खऱ्या अर्थानं साईकवरती आहे आणि इथून डॉट बॉल त्याच्या माध्यमातून खेळले जातात. विकेट आल्यात, आता इथून डॉट बॉल देखील खेळले जातात. दबाव बनलाय 1 लाईफ गुणगे टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय. एक मोठी धावसंख्या त्यांना चेस करायची आणि ती धावसंख्या चेस करत असताना पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. फुलटॉस बॉल हलक्यातनं स्केअर करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं. तिथे मात्र स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि एक सिंगल धाबीतून कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव कंप्लीट झाल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय 61चा पाठलाग करत असताना 4 धाबा या उग्या धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती अफजलचं आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. हाईट फॅक्टर मोजलं जाईल. हाईट फॅक्टर साठी इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत केली जाते. बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी. समीर कोलेकर याचे काही सुपुत्र या ठिकाणी असतील. समीर कोलेकर, देखो तुम्हारे बच्चे लोग को बुला. समीर कोलेकर इनके बच्चे लोग को बुलाने का है. चलो समीर कोलेकर के बच्चे अब आपको बुला रहे, सब घर पे भागो. थँक्यू सो मच, धन्यवाद. नो बॉल आहे. ओके, पंतांचा इशारा तिसऱ्या पंतांनी नो बॉल या ठिकाणी घोषित केलंय. तर रिव्ह्यू रिटर्न असेल यांच्यासाठी आपण पाहतोय, कारण सक्सेसफुल रिव्ह्यू झालेलं आहे. बॅट्समन
1 लॅप गुणगे संघ जर यू रिटर्न असेल. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. अफजल आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. फ्री हिट म्हणजे एक मुभा दिली जाते. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. इथे पाहतोय रिव्हर्स केल्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. सात धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. 61चा पाठलाग कर दिया. महेंद्र शेठ थोरवे आमदार महेंद्र शेठ थोरवे आमदार महेंद्र शेठ थोरवे आमदार तिघे साहेबांचा शिलेदार शोभतोय शेठ हा धुरंधर शेठ हा धुरंधर शोभतोय शेठ हा धुरंधर शिंदे साहेबांना आज मानलंय जगान एकनाथ शिंदे साहेबांना आज मानलंय जगान. अरे भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघान भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघान पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघान भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघान. इथून पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये सकलेन आपल्याला गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. वन बाउन्स बॉल सीमा पार चौकार. नंतर धावफलक जाऊन पोहोचले 12. सन्माननीय प्रसादजी थोरबे साहेबांकडनं कॅश प्राइज आहे. सत्कार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला होता. गॅप मध्ये अगदी आपण पाहता ढकललं गेलं बॉलला. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आलेत. आपण पाहता सौद शाहिद आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग करत असताना इथून एक सिंगल जाव पाहायला मिळते. मयूर खऱ्या अर्थानं चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. मयूर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जास्त स्ट्राईक त्यांना मिळालीच नाहीये. जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभे राहिलेत परंतु ज्या वेळी स्ट्राईक मिळाले ना त्या वेळी चांगले फटके त्यांच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. कमी गतीने टाकला होता. फिंगर रोल केले होते. बाहेरच्या बाजूने निघालाय बॉल. पंच इथून सांगतायत जरूर बाईट बॉल आला. एक्स्ट्राची धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती. आणि नितेश सर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर हीच परिस्थिती काहीशी आपल्याला ज्यावेळी अभि दिले पण दामट टीम बॅटिंग करत होती त्यावेळी 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं
काहीसं हेच चित्र पाहायला मिळत होतं, परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये धाबा त्यांनी देखील बनवल्या आणि ते प्रयत्न आता इथून वन लाईफ गुंडगेला देखील करावे लागतील, कारण की सुरुवात ही खऱ्या अर्थानं त्यांचे देखील आपण पाहताय, अभि दिलेबन दामट टीमची देखील आपण पाहतोय थोडीशी लढखळत झाली होती, परंतु त्यानंतर शेवट चांगलं झालं होतं आणि त्या शेवटची इथून मात्र वाट पाहावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. मयूरला खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत या मैदानावरती थांबावं लागेल. त्याच्या बॅटमधून जर का एकाच 2 मोठे फटके आले ना तर जो दबाव झाला वन लाईफ गुंडगे टीमवरती तो थोडासा कमी होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला लेफ्टी गोलंदाजाच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहता ऑफ कटर इथून मात्र डिलेबट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सकलेन हा गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय. आणखीन एक लेग बायची धाव फलक जाऊन पोहोचले ते 16 वरती 61चा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती या. पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय फिरीन मारण्याचा प्रयत्न सातत्यानं हे झालंय वन लाईफ गुंडगे टीमच्या बाजूने. आपण पाहताय जिथे 12 तिथेच मारा या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलंय. हवेचा फायदा उचलण्याचं काम खऱ्या अर्थानं करत होती ती वन लाईफ गुंडगे टीम, परंतु तिथे मात्र त्यांना अपयश आलंय. मोठे फटके मारायचे होते, हवे थोडीशी मदत करेल हाच प्रयत्न जरूर त्यांचा होता, परंतु तिथेच मात्र चुकी होताना पाहायला मिळते आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. बाळासाहेबांचा अनुयायी कट्टर महेंद्र शेठ थोरवे आमदार, महेंद्र शेठ थोरवे आमदार, महेंद्र शेठ थोरवे आमदार. तिघे साहेबांचा शिलेदार शोभतोय शेठ हा धुरंधर, शोभतोय शेठ हा धुरंधर, शोभतोय शेठ हा धुरंधर. शिंदे साहेबांना आज मानलंय जगानं, एकनाथ शिंदे साहेबांना आज मानलंय जगानं. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर डीजे तांडेल ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय आमदार साहेबांवरती आधारित असलेलं हे गीत आपण ऐकता. खऱ्या अर्थानं ज्या नाबानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये ते कर्जत खालापूरचे दमदार विद्यमान आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे तज्जू नजे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. या तज्जू नजे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, आपणास मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आपणास विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये मानपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला प्रत्येकासाठी आपण पाहतो टाइम लावलं गेलंय, टाइम ऑन आहे तिथे. आपण कोणत्या प्रकारचा वेळ जास्त घेऊ नका. डिंग ब्रेक झालेला आहे. गोलंदाज सज्ज मुसेफ ई साइड पाहिलं गेले. एसटीच्या पाठीमागे थोडंसं फंबल पाहिलं गेलं. 1ने धावसंख्या पुढे सरकले. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 11 बॉल आणि आता 44 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश कोलवली संघ. खऱ्या अर्थानं आपण पाहताय श्री गणेश कोलवली संघानं बरेचसे नवनवीन प्लेयर घडवले आणि आज देखील आपण पाहायला गेलं ना तर पुन्हा एकदा नव्यानं श्री गणेश कोलवली संघ याच मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नवनवीन खेळाडू अंकुशजी डांगरे, नवनाजी ठोंबरे आणि सागर तांबोली यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा श्री गणेश कोलवली संघ आपल्याला याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान इथे आल्या व्हाईट बॉल. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात, नवे शिलेदार घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल ती श्री गणेश कोलवली टीम. त्यांचं मनापासून आभार, कारण की आमच्या एका फोनवरती त्यांनी टीम खऱ्या अर्थाने इथे कन्फर्म केली. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 21 धावातून कंप्लीट झाली. 19 धावा धावफलकावरती. महेंद्र थोरवे वाघान, बाल्या
थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. इथून प्रयत्न चालू आहेत वन लाईफ गुणगे टीमचे, परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्यांना टिकवून ठेवावा लागेल. सिंगल डबल खऱ्या अर्थाने मास तुमच्यापासून अगदी दूर जाताना पाहायला मिळेल, थोडीशी अवघड. परंतु इथून एखादा मोठा फटका जर आला तर थोडंसं प्रेशर कमी होताना जरूर पाहायला मिळेल, परंतु त्या फटक्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20. 8 बॉल 41 धावसंख्येची गरज. इथे मात्र चुकी झाली आहे, बॉल सीमा पार. इथे आलाय चौकार. थँक्यू, थँक्यू डीजे, थँक्यू. चला 6 बॉल आणि 37. 20 धावा धावफलकावरती आहे. 6 बॉल 37 धावसंख्येची गरज. चला फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग सेट करून घ्या लगेच. 6 बॉल 37 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेहान गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 37 धावा बनवायच्यात वन लाईफ गुणगे टीमला. मयूर जो सलामीसाठी गेलाय तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु जास्त त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. त्याच कारणास्तव कदाचित खऱ्या अर्थानं आपण पाहताय वन लाईफ गुणगे टीम या 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी दूर राहिले का, थोडीशी मागे राहिले का, हा देखील प्रश्न आता सर्वांना असेल. कारण की मयूर हा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याला जर का जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित या धावसंख्येचा पाठलाग अगदी आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. पहिला शॉट बॉल हुक केला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वेगाने येतील तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. फेकी वाईड आहे, परंतु इथे मयूरला परतावा लागेल. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं स्वतःला ऍडजस्ट केलं, तो बॉल त्या ठिकाणी कॅरी केला, थोडंसं स्वतःला सेज केलं आणि मात्र विकेट आली आहे रनआउटची. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नेट नंबर 5 रणजित. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक वरती प्रतीक आहे. प्रतीकनं डॉट भरपूर सारे डॉट बॉल खेळले, परंतु त्याच्यानंतर मात्र हा फटका चांगला आहे. पिक केलं बॉलला आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. या चित्र पाहायला मिळते, कारण की हे चौकार अगदी सुरुवातीपासून जर आले असते तर या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या होताना पाहायला मिळाला असता, परंतु इथे मात्र डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये खेळण्यात आले. सिंगल डबलला भर देण्यात आली. जरूर योगेश एक प्रश्नचिन्ह, कारण टॉस जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर हवेचा जो वेग पाहिला नाही, वातावरण आपण पाहिलेलं त्यावेळी सांगितलेलं पोषक होतं फलंदाजीला, आणि तिथे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं वन लाईफ गुडघे संघाने. तो डिसिजन कुठेतरी रॉंग झाला का, आणि बॅटिंग करण्याचं निमंत्रण दिलं होतं
आपण पाहतो अभि तिलोन दामद संघाला तो त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला, कारण जरी टॉस हारला असेल बॅटिंग ते हमेशा करतात. बॅटिंग करत असताना त्यांनी चांगली बॅटिंग केली, आव्हात्मक स्कोर उभा केला आणि कुठेतरी बॅकफूटवरती ढकललं 1 लाईफ गुणगे संघाला. हॅलो, नक्कीच सर आपण पाहतो ना की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण पाहतो टॉस हा किती महत्त्वपूर्ण असतो. खऱ्या अर्थानं आपण पाहताय एखादी टीम ज्यावेळी टॉस गमवते त्यावेळी त्या टीमला आपण विचारण्यात येतं, त्याचवेळी ती टीम म्हणते हा टॉस आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो, कारण की पहिला डिसिजन तुमचा जर का यशस्वी ठरला तर मात्र तिथून तुमचे सर्व डिसिजन हे यशस्वी ठरले जातात. परंतु तुमचा पहिला डिसिजन जर का अनसक्सेसफुल ठरला गेला तर मात्र तिथून ते डिसिजन खऱ्या अर्थानं चुकी होत जाते आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं खऱ्या अर्थानं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अफजल यांच्या चेहऱ्यावरती खऱ्या अर्थानं ती स्माईल आणि तो आनंद खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय, कारण की बरेचसे दिवस अफजलला दुखापत झाली होती, क्रिकेटपासून थोडासा दूर होता. आज खऱ्या अर्थानं खुश असेल, कारण की टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं राहिलं अफजलचं. गोलंदाजी चांगली होती, त्यानंतर बॅटिंग देखील चांगली केली आहे अभि 11 दामोद टीमसाठी. आणि अफजल यांनी केलेला परफॉर्मन्स आज खऱ्या अर्थानं आपण पाहता जे सिनियर खेळाडू आहेत त्यांना आता मात्र रिटायरमेंट घ्यावी लागेल, कारण की अफजल आता चांगली कामगिरी करतोय. एवढ्या कमी वयात अभित खोतला आपण रिटायरमेंट करू शकत नाहीयेत. विकेट आणि खऱ्या अर्थानं कॅश प्राइज लावलं होतं, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि इथून आपण पाहता मॅच जिंकली आहे ती अभि 11 दामद टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्डलक टीम, 1 लाईफ गुणगे. तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचसाठी अभि 11 दामद टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे सर आम्हाला सांगतील, ज्यांनी बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या त्या तब्बल 26 आणि गोलंदाजी करत असताना विकेट मिळवल्या त्या 2. रेहान